नमस्कार मंडळी, आज आपण आप्पे पात्रामध्ये साबुदाणा टाकून आषाढी एकादशी विशेष खमंग असा उपवासाचा पदार्थ बनवते। तो पदार्थ कुठला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी इथे 2 बटाटे छान स्वच्छ धुवून घेतले आहेत। बटाट्याची वरची साल काढायची आहे आणि बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर मी पाण्यातच हे बटाटे डायरेक्ट किसून घेत आहे, म्हणजे ते काळे पडत नाहीत। तरी ते बटाटे किसून घेतले आहेत। नंतर आपल्याला हा किस 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व नंतर चाळणीवर नितळत ठेवायचा आहे। नंतर इकडे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। साबुदाण्यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा छान स्वच्छ असा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे व नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकायचे आहे। साबुदाणा साईडला ठेवून देऊयात। नंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे याचं जाडसर वाटण करायचं आहे। आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। तर इथे वाटण बनवून झालेलं आहे। नंतर एक ताट मी घेतला आहे, त्याच्यात जो साबुदाणा आपण धुवून घेतला होता तो काढून घ्यायचा आहे। नंतर किसलेले जे बटाटे होते ते मी चाळणीवर नितळत ठेवले होते ते या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आज आपण उपवासाचा साबुदाणा वडा बनवत आहोत, तेही साबुदाणा न भिजवता आणि बटाटे उकडलेले न वापरता। नंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे 4 चमचे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही राजगिऱ्याचं पीठसुद्धा वापरू शकता। हे पीठ याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग येतं आणि आपल्याला वडे छान बनवता येतात। जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर आदल्या दिवशी अशा पद्धतीने वडे बनवून तुम्ही ठेवू शकता। झटपट होणारे आहेत, यासाठी साबुदाणाही भिजवायची गरज नाही आणि बटाटेसुद्धा कच्चेच इथे आपण वापरले आहेत आणि खायला तर हा वडा एकदम छान होतो। तर बघू शकता आता या मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग आले आहे आणि याचे आता सगळे वडे आपण बनवून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता सहज याला बाइंडिंग येतं। अशा पद्धतीने इथे मी सर्व वडे तयार करून घेते। तर एवढ्या मिश्रणात टोटल 10 वडे बनवून तयार होतात। 1 वाटी साबुदाणा वापरत असाल तर 2 बटाटे मिडियम साईजचे वापरायचे आहेत। तर इथे सर्व वडे मी बनवून घेतले आहेत, बघू शकता। आता इडली पात्राला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे वडे ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत 10 मिनिटासाठी। साईडला मी इडली पात्रात पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। अशा पद्धतीने वडे ठेवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथे सर्व वडे मी इडली पात्रात ठेवले आहेत आणि पाणीसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे। लगेच इडली पात्रात हे आपल्याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्तही वाफवायची गरज नाही। तर 10 मिनिटासाठी हे वडे आपण व्यवस्थित असे वाफवून घेतले आहेत। 10 मिनिटांनंतर मी इथे गॅस बंद केला आहे। वडे व्यवस्थित शिजले आहेत, काढून घेऊयात। हे वडे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच हे तळायचे आहेत। आता हे थंड झालेले वडे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवून नंतर फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे तळायला घेऊ शकता। तर मी इथे सर्व वडे तळणार नाही, यातली 4च वडे मी तळून दाखवणार आहे आणि बाकीचे अशा पद्धतीने डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। जर तुम्हाला एकादशीला असे वडे बनवायचे असतील आणि जर घाई गडबड असेल तर आदल्या दिवशी अशा पद्धतीने वडे बनवून डब्यात ठेवू शकता व नंतर दुसऱ्या दिवशी हे तळून घेऊ शकता। तर इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, लगेच आपण वडे तळून घेऊया। मिडियम गॅसवरती छान लालसर होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत, शिवाय एकदम क्रिस्पी असे तयार होतात। बघू शकता इथे 4ही वडे एकदम छान असे
तळून झालेले आहेत. दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता. नेहमी आपण साबुदाणा भिजवून जे वडे बनवतात त्यापेक्षा टेस्टी हे वडे लागतात. या आषाढी एकादशीला तुम्ही एकदा ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.